नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करताय म्हणजेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर अभ्यासाचं नियोजन कसं असावं हेही माहित असायला हवं। मग इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते या स्कॉलरशिप परीक्षेचा फक्त 40 दिवसांमध्ये जर तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं तर तेही शक्य आहे। मग आता या 40 दिवसांचं प्लॅनिंग या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासासाठी कसं करावं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग मित्रांनो बघूयात इयत्ता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते। ही स्कॉलरशिप परीक्षा या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही त्या अभ्यासाचं नियोजन कसं करावं। मग मित्रांनो जर आपण 40 दिवसांचा प्लॅन घेतला तर 40 डेज स्टडी प्लॅन म्हणजे या 40 दिवसांमध्ये तुम्ही याचा अभ्यास कसा कराल हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी पेपरचं स्वरूप आणि अभ्यासक्रम माहित असायला हवा। मग बघूयात इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी परीक्षेचं स्वरूप कसं असतं। तर तुम्ही जेव्हा इयत्ता 5वी साठी पेपर देत असाल तर तो पेपर तुम्हाला 4 विषयांवरती विचारला जातो। मग ते 4 विषय कोणते तर प्रथम भाषा म्हणजेच मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी। आता या 4 विषयांवरती प्रश्न विचारताना या विषयांना विभागलं गेलेलं असतं। म्हणजेच इयत्ता 5वी साठीचा हा पेपर तुम्ही 2 भागांमध्ये देत असता, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 मध्ये आपल्याला मराठी आणि गणित या विषयावरती प्रश्न विचारले जातात तर पेपर 2 मध्ये आपल्याला इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात। मग पेपर 1 मध्ये जो मराठी हा विषय आहे या विषयावरती आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात तर गणित या विषयावरती आपल्याला 50 प्रश्न विचारले जातात। मग मित्रांनो पेपर 1 मध्ये आपल्याला एकूण 75 प्रश्न सोडवायचे आहेत। आता याच्यासाठी मार्क पाहाल तर मराठी या विषयासाठी 50 मार्क आणि गणित या विषयासाठी 100 मार्क असा 150 मार्कांचा पेपर आपल्याला पेपर 1 म्हणून सोडवायला लागतो। मग आता या 150 मार्कांसाठी कोणतीही परीक्षा असेल, मग ती स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेसाठी एक कालावधी दिलेला असतो। म्हणजे मर्यादित वेळेत तुम्हाला दिलेले प्रश्न सोडवायचे असतात। मग या परीक्षेसाठी तुम्हाला 90 मिनिटे एवढा वेळ दिलाय। मग या 90 मिनिटात एकूण 75 प्रश्न सोडवायचे तर ते 75 150 मार्कांसाठी विचारलेले असतात। आता या 90 मिनिटात मराठी आणि गणित या भाषेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आता पेपर 2 हा झाला पेपर 1। आता पेपर 2 मग पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी व तृतीय भाषा म्हणजेच इंग्लिश या विषयांवरती प्रश्न विचारले जातात। मग इंग्लिश या विषयावरती प्रश्न विचारताना आपल्याला एकूण 25 प्रश्न विचारले जातात तर बुद्धिमत्ता चाचणी यावरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। मग पेपर 1 आणि 2 मध्ये साम्य काय तर पेपर 1 मध्ये मराठी तसंच पेपर 2 मध्ये इंग्रजी हे 2 लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत आणि पेपर 1 मध्ये जसा गणित तसाच पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी यावरती आपल्याला एकूण 50 प्रश्न विचारले जातात। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एकूण 75 प्रश्न हे 90 मिनिटांमध्ये सोडवायचे। म्हणजे जसा पेपर फर्स्ट साठी आपल्याला मर्यादित वेळ दिला होता तसाच पेपर सेकंड साठीही आपल्याला तो वेळ दिलेला असतो। मग तो वेळ किती असतो 90 मिनिटे। या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला 150 मार्कांसाठी 75 प्रश्न सोडवायचे असतात। आता हे झालं परीक्षेचं स्वरूप। पण या परीक्षेचा अभ्यास करताना किती अभ्यासक्रम आपल्याला हाताळायला लागतो। म्हणजे ढिगभर पुस्तकं घ्यायची आहेत की फक्त शाळेतलाच अभ्यास करायचा आहे हेही माहित असायला हवं। मग आता 5वी साठी जी स्कॉलरशिप परीक्षा असते या स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्याला जे पेपर 1 आणि पेपर 2 दिलेत म्हणजेच मराठी, गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यांच्यावरती मराठीसाठी 13 युनिट्स वरती प्रश्न विचारले जातात,
गणितासाठी 7 युनिट्स वरती प्रश्न विचारले जातात, तर इंग्लिशसाठी 13 युनिट्स आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 11 युनिट्स वरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग या 13 युनिट्स वरती 25 प्रश्न असतील, गणित म्हणजे ज्या 7 युनिट्स वरती 50 प्रश्न असतील, इंग्लिश विषयावरती 13 युनिट्स वरती 25 प्रश्न असतील, तर बुद्धिमत्ता चाचणी या विषयात 11 युनिट्स वरती 50 प्रश्न असतील. म्हणजे आपल्याला यासाठी अभ्यास किंवा या विषयांसाठी आणि ह्या प्रश्नांसाठी किती युनिट्सचा अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला हा सगळा अभ्यासक्रम अभ्यासायचा आहे. मग आता 40 दिवसांमध्ये एवढा सगळा अभ्यास कसा करायचा, तर बघूया. 40 दिवसांचं प्लॅनिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोपे विषय आणि अवघड विषय यांच्यात डिवायडेशन करता यायला हवं. म्हणजे तुम्हाला कोणता विषय खूप सोपा जातोय, ज्याला तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज लागणार नाही, आणि कोणता विषय खूप अवघड जातोय हे माहीत असायला हवं. मग जर पाहिलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी आणि इंग्लिश सारखे विषय सोपे जात असतात, कारण यात तुम्हाला उतारे असतील किंवा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी सारखा विषय हा सोपा जात असेल तर या विषयासाठी 6 दिवस इतका वेळ द्यावा. म्हणजे 40 दिवसांमधले 6 दिवस इंग्रजीसाठी, तर 6 दिवस हे तुम्ही मराठी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी द्यायला हवेत. मग आता राहिलं गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. ॲज कम्पेअर टू मराठी आणि इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हा थोडासा अवघड जाणारा विषय आहे. मग गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी जर आपण 10 आणि 10 दिवस दिले, प्रत्येकी 10 दिवस दिले, तर इथं काय होतंय आपलं, या दिवसांमध्ये आपला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यास होऊन जातोय. आता जे खाली 8 दिवस राहिलेत, या 8 दिवसांसाठी जर तुमचा 4ही विषयांचा अभ्यास करून झालाय, मग आता या 8 दिवसांमध्ये काय कराल, तर या 8 दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव. अभ्यास झालाय, पण तो अभ्यास किती झालाय किंवा कोणत्या पद्धतीने झालाय हे आपल्याला कधी कळतं, तर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केल्यामुळे. जेवढा तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव कराल तेवढं तुम्हाला वेळेचं नियोजन आणि प्रश्नांबाबतचा अंदाज येत असतो. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मग जे उर्वरित 8 दिवस आहेत हे आपण जर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यासाठी वेळ दिला, तर हे आपलं 40 दिवसांचं परफेक्ट टाइम मॅनेजमेंट होऊ शकतं. म्हणजे या 40 दिवसांमध्ये तुम्ही इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करू शकता. यासाठी तुम्हाला पहिले 6 दिवस मराठीसाठी, नंतरचे 6 दिवस इंग्लिशसाठी, पुढील 10 दिवस गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांसाठी द्यायचे. तर राहिलेले 8 दिवस हे फक्त तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे. मित्रांनो, असं टाइम टेबल फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला ही स्कॉलरशिप परीक्षा खूप सोपी जाईल. आता या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करताना गायडन्स महत्त्वाचा असतो. मग या गायडन्ससाठी किंवा संपूर्ण विषयाची तयारी करून घ्यायची असेल, तुम्हाला फ्री डाऊट सेशन, विद्यार्थी पालक मार्गदर्शन, जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव, प्रत्येक विषयावरती क्लासेस, मग ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि बेसिक टू ॲडव्हान्स तयारी करून घेणं, हे डबल अकॅडमी आता ऑनलाईन बॅचेसमध्ये घेत आहे. मग तुम्हाला या ऑनलाईन बॅचेसची माहिती हवी असल्यास किंवा तुम्हाला या ऑनलाईन बॅचेस जॉईन करायच्या असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरही कळवू शकता. थँक्यू.